उत्तर भारतातलं जे एक मुख्य साम्राज्य होतं त्या साम्राज्याचा ऱ्हास झाल्यानंतर पाल प्रतिहार आणि राष्ट्रकूटांनी जागा घेतलेली होती, बरोबर. तिथपर्यंत आपण बघितलं. तर आज आपण जे उत्तर भारत आहे, उत्तर भारतामध्ये नेमका बदल कसा झाला आणि भारतात तुर्क साम्राज्य जे आहे ते भारतावर तुर्कांचं आक्रमण कसं झालं हे आज आपल्याला बघायचं आहे. तर संघर्षाचं युग 1000 ते 1200. तर ह्याच्यामध्ये नेमकं संघर्ष झालेले आहेत. आता जी आपली दिल्ली सल्तनत आहे त्याच्या अगोदरचं एक हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे. तर काय झालं, पश्चिम आशिया, मध्य आशिया आणि उत्तर भारत याच्यामध्ये वेगाने बदल घडून आला. कुठं? पश्चिम आशिया, मध्य आशिया आणि उत्तर भारत. उत्तर भारत म्हणजे कोणतं? हे भारत. पाकिस्तान बनला होता का अगोदर? नाही, कारण तो भारताचाच भाग होता ना अगोदर. हे पाकिस्तान भारत कधी बनले? 1947ला. त्याच्या अगोदर पाकिस्तानचा भाग हा आपल्या भारताचाच भाग होता. तर पश्चिम आशिया, मध्य आशिया, उत्तर भारतात ह्याच्यामध्ये प्रचंड वेगानं बदल घडून आला आणि तुर्क आक्रमण जे आहे, तुर्क आक्रमण हे सुरू झालं. तुर्कांचं आक्रमण. आता ह्या ठिकाणी तुर्क म्हणजे कोण आहेत? तुर्क म्हणजे निसर्गाचे उपासक आहेत. इकडे एक लक्षात घ्या, हे अजून मुस्लिम बनलेले नाहीत. जे तुर्कवाले लोक आहेत ते निसर्गाचे उपासक आहेत, बरोबर. मग 9व्या शतकामध्ये तुम्हाला माहिती आहे अब्बासीचं साम्राज्य तुम्हाला सांगितलं मी, उत्तर आफ्रिकेचा भाग, इजिप्तचा भाग, बरोबर. तर ते जे अब्बासीचं साम्राज्य होतं तर त्या अब्बासी साम्राज्याचा आता 9व्या शतकामध्ये ऱ्हास झाला. आणि 9व्या शतकामध्ये ऱ्हास होण्याचं कारण म्हणजे हे तुर्क. कोण? तुर्क. ऱ्हास कसा झाला तर ते सांगतो तुम्हाला. अब्बासीच्या साम्राज्यामध्ये ह्या तुर्कांनी प्रवेश कसा घेतला, नेमकं ते साम्राज्य. आता हे तुम्हाला माहित आहे, एखादी टोमॅटो असेल त्याच्यामध्ये एक पण आळी जर गेली तर पूर्ण आतून त्याला खोकलं करून टाकते, बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? मग तसंच हे 9व्या शतकामध्ये अब्बासी साम्राज्याचा नेमकं ऱ्हास का झाला तर त्या अब्बासी साम्राज्यामध्ये हे तुर्क लोक जे आहेत ते ॲज अ सैनिक म्हणून त्यांनी प्रवेश घेतला. काय? ॲज अ सैनिक. सैनिक कुठले सैनिक? राजमहालाचे संरक्षण करणारे असतात बघा, राजमहल असेल त्याला प्रोटेक्ट करणारे सैनिक असतील, किंवा भाडोत्री सेना. म्हणजे भाडोत्री सेना तुम्हाला अर्थ कळते का? रेंटवर घेतलेली सेना. अशा सेनेच्या माध्यमातून त्यांनी ह्या अब्बासीच्या साम्राज्यामध्ये काय केला? प्रवेश घेतला. कोणी रे? तुर्कांनी, बरोबर. मग हे काय करायचे, हे तुर्क सैन्य काय करायचे, हे अशी ही सेना की आता अब्बासीचं साम्राज्यामध्ये काही प्रांत होते, बरोबर. अनेक प्रांतानं बनलेला एक सेंटर असतो, जसं की आपलं भारत आहे, अनेक राज्यांनी मिळून बनलेला भारत. मग तसं ही जी सेना आहे ही सेना काय करायची, समजा एखादी ए नावाचा प्रांत आहे तर ए नावाच्या प्रांताकडे व्यवस्थित कार्य करायची. आणि जर आपण त्यांना वाटलं की ए नावाचा जे आता शासक आहे थोडासा कमजोर झालाय तर लगेच त्या शासकाला काय करायचे, ह्यांनी सोडून द्यायचे आणि लगेच बी नावाच्या शासकाकडे जॉईन करायचे. ये झाला, याचा खात्मा झाला. कारण यावर कोणाचं आक्रमण जर झालं त्या टायमिंगला त्याची सेनाच गायब झाली ना. ही जी त्यानं रेंटवर घेतलेली सेना होती ती रेंटवर घेतलेली सेनाच गायब झाली आणि दुसऱ्याकडे गेली ती सेना. अशा पद्धतीने ह्यांनी अब्बासी साम्राज्याचं काय केलं, पतन करून आणलं आहे ह्या तुर्क टोळ्यांनी, ह्या तुर्क सैन्यांनी. हे जे तुर्क होते हे कुशल एकदम योद्धे होते. ह्यांच्याकडं चांगल्या पैदाशीची घोडे जे आहेत त्या घोड्यांची ह्यांच्यामध्ये काय होती, ह्यांच्याकडे घोडे अवेलेबल होते. चांगल्या पैदाशीचे जे घोडे आहेत त्यांच्याकडे अवेलेबल होते. त्या घोड्याच्या जोरावर कुठपर्यंतही प्रवास करू शकत, कुठलाही प्रवास त्यांनी गाठत, कुठल्याही प्रवासापर्यंत पोहोच. आणि ह्यांची एक खासियत अशी की आता ही जी तुर्क भाडोत्री सेना ह्यांची अशी, ही जी आता तुर्क टोळ्या आहेत, टोळ्यामधलेच काही लोक तिथे गेलेले आहेत ना. मग आता ही जी तुर्क टोळ्या आहेत हे ह्यांचं एकच कौशल्य की काय करायचे, सडनली अटॅक करायचे. एखादी सेना आहे, आता हे बघा, ए नावाचा राजा आहे, त्याच्याकडे सेना आहे, 100 तुकड्या आहेत. त्या 100 तुकड्यामधल्या समजा एखादी 10 तुकड्या पाठीमागे आहेत आणि बाकीच्या पुढे आहेत.
तर ह्यांची खासियत अशी होती की एकदम येणं, ह्या 10 तुकडीवर अटॅक करणं, त्यांचा खात्मा करणं, त्यांना लुटणं आणि परत जाणं. कशाच्या जोरावर? घोडदळाच्या जोरावर. कारण त्यांच्याकडे अशी चांगल्या पैदाशीचे घोडे त्यांच्याकडे अवेलेबल होते आणि ते कुशल होते, कुशल योद्धे होते. आणि दुसरी ह्यांची खासियत ह्या तुर्क टोळ्यांची, हे काय करायचे, एखादा आता ही जर असेल भाग, तर ह्याच्यावरचा जेवढं काही त्यांना शोषता येते, म्हणजे जेवढं काही त्यांच्याकडून लुटता येते तेवढं लुटायचे आणि आपल्या परत मायदेशी परतायचे. हे इथपर्यंत. हे तुर्क जनजाती वेगानं आक्रमण करायची, प्रचंड महागार घ्यायची. महागार म्हणजे आता हे बघा, एकदम अटॅक केला, अटॅक केल्याने लगेच केला का नाही की लगेच त्यांनी महागार घ्यायचे तिथून. म्हणजे संधीच असं द्यायची नाही की दुसऱ्याला ते येतील, परत ह्यांच्यासोबत युद्ध होईल आणि परत ह्यांच्यामध्ये काहीतरी मारामारी होऊन हे इकडचा रास होईल तिकडचा रास होईल, हे अशी त्यांनी संधी सोडायची नाही. हमला केला का नाही की लगेचच पळून जायचे. म्हणजे एखादी ही आहे समजा कावळा, कोंबड्या आहेत आणि कोंबड्याचे छोटे छोटे पिल्ले आहेत. कावळा कसं करतो, एकदम अटॅक केला का नाही की एखादी पिल्लू घेतो, ती लगेचच उडान मारतो. का कोंबडीसाठी त्यानं वाट प्रतीक्षा करत बसतं, बाबा दुसरे पिल्ले येतील, त्या बी पिल्लेला घेतो, ह्या बी पिल्लेला घेतो आणि परत जातो नाही. तर असं हे होते. ह्यांच्याकडे जातीवंत घोडे असल्यामुळे दूरचा प्रवास जे आहे ह्यांना करणं शक्य व्हायचं. म्हणजे कुठपर्यंतही हे पोहोचायचे लोक. आणि ह्याच टायमिंगला आता हे तुम्हाला ह्याचं सांगितलं मी, अब्बासीच्या साम्राज्याबद्दल सांगितलं. अब्बासीचं साम्राज्य माहिती आहे तुम्हाला, मागे आपण तुम्हाला सांगितलं की अब्बासी अरब जगतामध्ये एक टोळ्या जे आहेत ते यादव युद्ध झालं, त्याच्यामधून एक नवीन अब्बासी उदयास आला. अब्बासी काय म्हणला की मोहम्मद पैगंबराचा जन्म ज्या टोळीमध्ये झालेला होता, मी त्या टोळीमधला माणूस आहे, म्हणजे मी पवित्र माणूस आहे असं म्हणलं. आणि पूर्ण अरब जगतावर त्यानं काय केलं, कंट्रोल केलं. अब्बासीचं साम्राज्यामध्ये परकीय लोकांना ये जा करण्यासाठी मुभा होती, बरोबर. नॉलेजसाठी ते हब होतं, नॉलेजचं एक केंद्र होतं. म्हणजे जितकं नॉलेज घेता येईल तितकं नॉलेज ते घेत होते. परंतु नंतर काय झालं, त्याच्यामध्ये कट्टरता वाढली आणि कट्टरता वाढल्यामुळे नंतर काय झालं, बाहेरच्या लोकांसाठी दरवाजे बंद झाले आणि त्या अब्बासी साम्राज्याचा पतन व्हायला सुरुवात झाली. मग आता ह्याच अब्बासी साम्राज्याचं काय झालं, 9व्या शतकामध्ये पूर्णतः अब्बासी साम्राज्याचा ऱ्हास झाला असं आपल्याला म्हणता येईल. कसा ऱ्हास झाला, तर हे जे ऱ्हास करणारे आहेत ते तुर्क लोक आहेत, बरोबर. कोण आहेत, तुर्क लोक आहेत. कुठं आहेत हे तुर्क, हे बघा तुर्कमेनिस्तान, हे बघा इथं आहे, हे तुर्क इथं आहे. अब्बासीचं साम्राज्य असंच पसरलेलं होतं का नाही, असं खालून. तर हे तुर्क जे होते हे कुशल होते, कुशल योद्धे. ह्यांच्याकडं चांगल्या पैदाशीची घोडे होती आणि त्या घोड्याच्या जीवावर हे कुठपर्यंतचाही प्रवास करू शकायचे, बरोबर. आणि एकदम सडनली अटॅक करणं आणि ते माघार घेणं हे यांचं कौशल्य होतं. मग ह्या अब्बासीच्या साम्राज्यामध्ये ह्यांनी काय केलं, ॲज अ सेना म्हणून प्रवेश घेतला. काय, सेना, ॲज अ सेना म्हणून प्रवेश घेतला. कोणती सेना, राजमहालाला प्रोटेक्ट करणार. राजमहाल म्हणजे इथं राजा आहे, राजाचा जो महल असतो त्याचा जो आसपासचं ठिकाण आहे, तर त्याला प्रोटेक्शन करणारे. म्हणजे एकदम राजाच्या घरात गेले का नाही, ते त्याला एकदम राजाच्या घरात गेले त्याला प्रोटेक्ट करणारे. परत दुसरं भाडोत्री सेना. म्हणजे ह्या भाडोत्री सेना म्हणजे आपण काय करतो, एखादी सेना जर कमी पडली आपल्याकडे तर आपण काय करतो असतो, दुसरी सेना हे रेंटवर घेत असतो, बरोबर का नाही. आपल्याकडे समजा काहीतरी गोष्टीची कमतरता आहे, तर त्या गोष्टीची कमतरता आपल्याला भरून काढण्यासाठी आपण ती गोष्ट कोणाकडून तरी घेतोच का नाही. मग तशा प्रकारे ह्यांनी ह्या अब्बासी साम्राज्यामध्ये ॲज अ भाडोत्री सेना म्हणून प्रवेश केलेला. आणि अब्बासी साम्राज्यामध्ये जे काही प्रांत होते त्या प्रांतामध्ये काय झालं, आता हे अब्बासी साम्राज्य नेमकं केंद्रच कमकुवत व्हायला लागलं. त्या टायमिंगला हे प्रांत स्वतःला स्वतंत्र घोषित करायला लागले. म्हणजे आम्ही आता इथून पुढं राजे. तुम्हाला बंगालचं उदाहरण सांगितलं. बंगालमध्ये पाठीमागे कसं होतं की बाबा मुघलाच्या आधिपत्याखाली होता, पण नंतर तो काय म्हणला, नाही बंगाल माझा आहे, बंगालमध्ये कोणाचंच चालणार नाही. कोण होता तो, बंगाल मुर्शिद कुली खान, बरोबर. हां, चला जाऊ द्या. मग आता ह्यांनी काय केले, ही जी सेना आहे ह्या सैन्यांनी, आता एखादी राजा आहे त्या राजाच्या दरबारामध्ये ही जी सेना असेल, तर त्या राजा जरा पण ह्यांना वाटलं की बाबा हा अकुशल आहे किंवा हे राजा आता हे झालेला आहे, कमजोर झालेला आहे, तर त्या राजाला साथ देण्याच्या ऐवजी हे लोक काय करायचे,
तिथून आपली सेना वापस घ्यायची आणि दुसऱ्या राज्याच्या ठिकाणी जाऊन काम करायचे. हे असं ह्या तुर्कांच्या सैन्यानी काम करत राहिले आणि ह्या अब्बासी साम्राज्याचं काय होत राहिलं, पतन होत राहिलं. आता इथून पुढं एक गजनवी म्हणून आहे, तर ती गजनवी आपल्याला व्यवस्थित बघायचे. ह्याच टायमिंगला आता ही जी आपण बघतोय त्याच टायमिंगला भारतामध्ये, आता भारताचं उत्तर पश्चिम भारत म्हणजे हो का इकडला भारत, हे भारत उत्तर पश्चिम म्हणजे हेच ना. तर उत्तर पश्चिम भारतामध्ये काय झालं, आता भागावर विस्तारवादी तुर्क आक्रमण. आता हे उत्तर पश्चिम भारत आहे, हे बघा, हे उत्तरेचा भाग भारताचा आणि हे पश्चिमेचा भाग म्हणजे उत्तर पश्चिम भारत. या ठिकाणावर काय झालं, आता एक आक्रमक विस्तारवादी साम्राज्यवादी तुर्क राजा या ठिकाणी येऊन बसला. कुठं, हे बघा इथं. परंतु त्याचं लक्ष भारतीयांकडे लागलेलं नाही, म्हणजे भारतीय लोक, परंतु या गोष्टीकडे भारतीय लोकांचं लक्षच वेधलं नाही. म्हणजे भारतीय जी राजा महाराजा आहेत त्यांनी ह्या गोष्टीकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं. हा तर काय म्हणता, हा माणूस जिथं बसलेला आहे तो आक्रमक आणि विस्तारवादी धोरणाचा होता. विस्तारवादी म्हणजे कळतं तुम्हाला, हडपायचं. चायना कसा आहे, आजकालचा चायना देश कसा आहे, जेवढा हडपता येईल तेवढं ते हडपत राहतं, बरोबर. तेवढा मोठा भूभाग त्याच्या आधिपत्याखाली आहे, तरी त्याला, जरी भारताच्या अरुणाचलवर त्याची नजर आहे, तरी भारताच्या लद्दाखवर त्याची नजर आहे का नाही, तो माझाच आहे म्हणतो. तर ठीक आहे, आता आपण काय करू, गजनीला बघू. इथपर्यंत समजलं तुम्हाला. गजनवी साम्राज्याचं बघायचं आपल्याला. तर 9व्या शतकाच्या अखेरीस, काय 9व्या शतकाच्या अखेरीस ट्रान्स आक्सियाना, खोरासान आणि इराण, इकडे बघा ना कशा काढल्या तुम्हाला. ट्रान्स आक्सियाना कुठं आहे, हे बघा, हे भाग ट्रान्स आक्सियाना, इराण आणि खारोसिन, हे बघा एवढा प्रदेश. हे मी स्टार करतो, दिसते आता ठळक. ट्रान्साक्शियाना, इराण आणि खारोसिन ह्या भागावर नवीन सामानी मंडळीची सत्ता स्थापन झाली. सामानी सत्ता गजनवीच्या अगोदरची आहे, सामानी सत्ता. तर काय झालं, 9व्या शतकाच्या अखेरीस, बरं, किंवा मध्यभागाच्या सुरुवाती, एंडिंगला, 9व्या शतकाच्या मध्याच्या अखेरीस सामानी सत्ता खारोसिन, इराण आणि ट्रान्साक्शियाना या भागावर स्थापित झाली. आणि या सामानी सत्तेचं एकच कार्य होतं, त्यांचं महत्वाचं कार्य होतं, ते म्हणजे गैर मुस्लिम तुर्क टोळ्यांचा त्यांना सामना करावा लागायचा. कोणाचा, गैर मुस्लिम तुर्क टोळ्यांचा. कारण हे जे सामानी आहेत, ह्या तुर्कांना, हे तुर्क जे आहेत, ह्या तुर्कांना ते अधार्मिक मानत. का अधार्मिक मानत, आता सांगितलं होतं थोड्या वेळाखाली. कारण ते निसर्गाचे उपासक होते. हे तुर्क जे आहेत ते निसर्गाचे उपासक होते. आणि निसर्गाचे उपासक असल्यामुळं ह्या मुस्लिमांना काय वाटायचं, म्हणजे आता ही सामानी म्हणजे मुस्लिम सत्ता आहे, ह्या सामान्यांना काय वाटायचं की बाबा हे गैर मुस्लिम आहेत, अधार्मिक आहेत आणि पाखंडी आहेत, अशा लोकांपासून आपल्या राज्याचं संरक्षण सर्वात महत्वाचं आहे, बरोबर. त्याच्यामुळं या सामान्य मंडळीचा आणि ह्या तुर्क टोळ्यांचा काय झाला, संघर्ष सुरू झाला. कोणाचा, सामानी म्हणजे इस्लाम किंवा मुस्लिम आणि विरुद्ध गैर मुस्लिम तुर्क टोळ्या जे आहेत ते गैर मुस्लिम, ह्यांचा संघर्ष सुरू झाला. आणि अशा संघर्षामध्ये एक नवीन सैन्य तयार झालं, ते सैन्य म्हणजे गाझी. कधी नाव ऐकले का गाझी? तर हे नवीन सैन्य तयार झालं, गाझी. तर ह्या गाझी सैन्याचं कार्य काय होतं की ही जी तुर्क टोळे आहेत म्हणजे गैर मुस्लिम आहेत, गैर इस्लाम आहेत, यांच्या विरुद्ध संघर्ष करणे. काय करणे, ह्या अधार्मिक लोकांचा धार्मिक लोकांमध्ये ढवळाढवळ होऊ नये, हे लोक आपल्या धर्मात हस्तक्षेप करू नये म्हणून अशा लोकांचा काय करणे, अशा लोकांसोबत संघर्ष करणे, युद्ध करणे, ह्या गाझी लोकांचं मुख्य कार्य होतं. आता ही जी गाझी लोक आहेत, कोण आहेत ही गाझी, नेमकं एकतर धार्मिक आहेत, बरोबर, धार्मिक अनुयायी आहेत म्हणजे इस्लामचे अनुयायी आहेत. परत हे गाझी सैन्य आहेत म्हणजे सैनिक आहेत, धर्माचे अनुपालन पण करणारे म्हणजे धर्मानुसार वागणारे पण, इस्लामनुसार वागणारे पण आहेत आणि गरज भासल्यास संरक्षण पण करणारे आहेत. म्हणजे सैनिक पण आहेत आणि ते धार्मिक अनुयायी पण आहेत.
तर ही गाझी जी आहे, ह्या गाझीला काय म्हणतात आता, इस्लामचे एक प्रकारे संरक्षक, बरोबर. कोणाकडून आहे ते, सामानी जी सत्ता आहे, तर त्या सामानी सत्तेमध्ये निर्माण झालेली नवीन सेना आहे, कोण, गाझी. मग ह्याला आता सामानी मंडळ जे आहे किंवा सामानी सत्ता जी आहे त्यांना पेमेंट करतं का, पेमेंट करत नाही. म्हणजे ही जी गाझी सैनिक आहेत, या गाझी सैनिकाला नियमित सैन्याप्रमाणे अधिकार तर आहेत, पण नियमित सैन्याप्रमाणे त्यांना पगार नाही, बरोबर. नियमित सैन्याप्रमाणे त्यांना पगार नाही, काही नाही. मग ह्यांनी नेमकं ह्यांचं जी काही गुजारा आहे ते करणार कसा, तर हे गाझी काय करायचे, हे जे आता ह्यांचे शत्रू आहेत, शत्रूवर हमला करायचे, शत्रूवर हमला करणे आणि त्या शत्रूच्या प्रदेशामधून जितकं शक्य होईल तेवढं काय करणे, तिथली संपत्ती आपल्याकडे घेणे आणि परत येणे, त्याच्यावरच आपला जे काही गुजारा आहे ते गुजारा करणे. परंतु त्यांना नियमित सैनिकाप्रमाणे पेमेंट नव्हती. तर ह्यांचा हे धर्मानुयायी होते, ह्यांना नियमित पगार नव्हता आणि ते सैन्यामध्ये नियमित पण नव्हते, म्हणजे अनियमित होते. जेव्हा गरज पडेल अशाच टायमिंगला ते काय करायचे, आपली भूमिका बजावायची. हे गाझी समजलं, सामानीमध्ये कळालं तुम्हाला. हां, तर आता ह्याच सामानीमध्ये, आता सामानी एखादी सत्ता आहे तर त्या सत्तेचे प्रांत तर असतातच. परत सांगतो, एखादी आता हे सत्ता आहे, बरोबर. हे सेंट्रलमध्ये समजा एखादी राजधानी आहे आणि तिथं राज्य आहे, बरोबर. मग काही छोटे छोटे सुबे असतात, प्रांत असतात. हे बघा असे प्रांत असतात का नाही, असे प्रांत बनूनच एखादी राज्य तयार होतं ना, का नुसतं राज्य तयार होतं. आता एखादी समजा आपलं मुरुड आहे, का मुरुड नुसतं राज्य तयार होईल का, मुरुडमध्ये समजा आपलं शिवाजी चौक आहे किंवा त्याच्यानंतर खाली बसवेश्वर चौक आहे, त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आहे, आहेत का नाही, हे अलग अलग आहेत का नाही, का एकच आहेत रे. पूर्ण मुरुड म्हणल्यानंतर पूर्ण मुरुडची पहिचान एकच आहे का, त्या मुरुडमध्ये पण काही छोटे 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 पहिचान करणारे ही आहेत, मोहल्ले आहेत, गल्ली आहेत, चौक आहेत, आहेतच का नाही. मग ओळख कशी निर्माण होणार. त्याच मुरुडमध्ये आपल्याला जर समजा एखाद्या ठिकाणी जायचंय, मग त्या ठिकाणी आपल्याला आपण हेच सांगू शकता का, एखाद्या फोन आला की बाबा कुठं आहेस, मुरुडमध्ये आहे. नेमकं मुरुडमध्ये कुठं आहेस त्याच्यासाठी आपल्याला गरज भासेल का नाही, की बाबा इथं कुठलं ठिकाण आहे, कुठला चौक आहे, कुठली गल्ली आहे. तर तसं एखादी राज्य जर असेल तर त्याचे प्रांत असतात, बरोबर. मग सामानीमध्ये पण असे काही प्रांत होते, त्याच्यामध्ये एका प्रांतावर, म्हणजे जी एक प्रांत आहे तर त्या एका प्रांतामध्ये पण एक गैर मुस्लिम म्हणजे तुर्क गुलाम होता, तुर्क गुलाम होता, त्याची सत्ता होती त्याच्यावर. म्हणजे तो त्या ठिकाणचा एक प्रकारे सुभेदारच म्हणणार ना, प्रांताचे सुभेदार, तसा तो सुभेदार होता. मग काय झालं, काळाच्या ओघामध्ये आता ही जी तुर्क टोळे आहेत हे तर गैरमुस्लिम आहेत, परंतु काळाच्या ओघात म्हणजे कळते तुम्हाला, नंतर काही वर्षानंतर हे जी तुर्क टोळे आहेत इथल्या पण काही लोकांनी काय केलं, इस्लाम धर्माचा, लिहिले का मी, इस्लाम धर्माचा काय केलं, त्यांनी स्वीकार केला. ही जी तुर्क टोळे आहेत ह्या तुर्कातल्या काही टोळ्यांनी किंवा काही लोकांनी हळुवारपणे आता इस्लाम धर्माचा पूर्णतः स्वीकार करायला ते सुरुवात झाली. आणि त्याच्यामध्येच असा एक स्वीकारलेला, इस्लाम धर्म स्वीकारलेला एक तुर्क गुलाम होता, त्याचं नाव होतं अल्पतगीन. काय त्याचं नाव होतं, अल्पतगीन. तर ह्या अल्पतगीननं काय केलं, गजनीला आपली राजधानी बनवून, गजनीला इकडं हे मध्ये सेंटरमध्ये, गजनीला आपली राजधानी बनवून आपली स्वतःची सत्ता चालू केली. म्हणजे गजनवी साम्राज्य जे आहे त्या गजनवी साम्राज्याचा जो संस्थापक म्हणायला हरकत नाही. कोण, अल्पतगीन. म्हणजे महमूद गजनीच्या पार अगोदरचा कोण आहे हा, अल्पतगीन. ह्या अल्पतगीननं काय केलं, गजनीला आपली राजधानी बनवून त्या ठिकाणी एक नवीन राज्य निर्माण केलं. समजलं इथपर्यंत. हां, तर आता ह्याच्या पुढचं आपल्याला महमूद गजनी बघायचे. ते सामानी सत्ता जे आहे त्याची पण हळुवारपणे काय झाले, आता त्याचा पण ऱ्हास व्हायला लागला, बरोबर. सामानी काय करायचं, तुर्क टोळ्यापासून संरक्षण करायचं, बरोबर. आपला जो प्रदेश आहे तर त्या प्रदेशाचा तुर्क टोळ्यापासून संरक्षण करायचं.
हे सामानी करायचे. सामानीच्या नंतर आता मी तुम्हाला म्हणलं की बाबा अल्पदगीन नावाचा एक तुर्क गुलाम जो होता त्यानं काय केलं, आता एक नवीन गजनवी जे आहे तर त्या गजनवीला राजधानी बनवून एक नवीन स्वतःचं राज्य स्थापन केलं. कोण? अल्पदगीननं. बरोबर. मग त्या टायमिंगला सामानी साम्राज्य जे आहे, सामानी सत्ता जी आहे ती पण अस्तित्वात होती, परंतु त्याच्यातूनच एक नवीन अल्पदगीननं काय केलं, स्वतःचं राज्य निर्माण केलं, तयार केलं. बरोबर. तर आता सामानी जी सत्ता आहे तिचा ऱ्हास झाल्यानंतर आता मुस्लिमाचं संरक्षक किंवा इस्लामचं संरक्षण ही जी जबाबदारी आहे ती आता जबाबदारी ह्या गजनवीने घेतली. कोण? गजनवी. ह्या गजनवीने घेतली. आता गजनवी काय करायचे, तुर्क टोळ्यासोबत युद्ध करायचे आणि त्याच्यापासून आपला जो साम्राज्य आहे, आपलं जे इस्लाम आहे किंवा आपलं इस्लाम जे साम्राज्य आहे, इस्लाम राज्य जे आहे त्याच्यापासून गैर इस्लाम जे तुर्क टोळे आहेत त्यांच्यापासून संरक्षण करायचं हे आता गजनवीनं हातात घेतलं. पण याच दरम्यान आता काय झालं, 998 ते 1030 या गजनी साम्राज्याच्या गादीवर एक नवीन राजा, त्याचं नाव आहे महमूद गजनवी. काय? महमूद गजनवी हा राजगद्दीवर बसला. कुठल्या? गजनवी साम्राज्याच्या. आता हे सामानी साम्राज्य जे आहे त्याचं ऱ्हास तर सुरू झालेला आहे. बरोबर. पण त्याच दरम्यान आता इथं कोण बसलंय बघा, गजनीच्या गादीवर बसलाय महमूद. बरोबर. आणि त्याच टायमिंगला पेशावर ते पंजाब, पेशावर कुठं आहे? कुठं आहे पेशावर? अफगाणिस्तान कुठं आहे? पाकिस्तान कुठं आहे? पेशावर कुठं आहे? तर ही जी पेशावर आहे, हे बघा इथलं मी जी केलेलं आहे अफगाणिस्तान पाकिस्तान, हे बघा हे इथलं पेशावर ते भारतात आणि पाकिस्तानचा जे पंजाब प्रदेश आहे तिथपर्यंत, पेशावर ते पंजाब ह्या भागावर हिंदू राजाची सत्ता होती. कोणाची? हिंदू राजाची सत्ता होती. एक हिंदू राजा होता, म्हणजे हिंदूशाही होती इथून इथपर्यंत. आणि ह्याच्या पलीकडे कोणाची सत्ता होती? आता ही गजनवी साम्राज्य. बरोबर. मग अनेक वेळास हिंदूशाही विरोधात इथलं काय व्हायचा, संघर्ष व्हायचा. सुरुवातीला संघर्ष व्हायचा. मग अशाच दरम्यान काय झालं, तर आपला जयपाल नावाचा एक राजा होता, हिंदू जयपाल नावाचा राजा होता. या जयपालनं काय केलं, या गजनीवर आक्रमण केलं, गजनीवर युद्ध पुकारलं. परंतु युद्धामध्ये तो काय झाला, अपयशी ठरला. परत दुसऱ्यांदा त्यानं युद्ध केलं, त्या पण युद्धामध्ये तो अपयशी ठरला. मग त्यावेळेस काय झालं, दुसऱ्या युद्धाच्या दरम्यान जयपालला बंदी बनवण्यात आलं. कोणाकडून? महमूदकडून. महमूद जे आहे गजनवी त्याच्याकडून जयपालला बंदी बनवण्यात आलं. परंतु जयपालला बंदी बनवून नंतर त्याची सुटका पण करण्यात आली. म्हणजे ह्याला काय मारलं बिरलं का? नाही. जयपालची सुटका पण करण्यात आली. परंतु जयपालची सुटका झाल्यानंतर आता एखाद्या व्यक्तीला जर खूपच आत्मसन्मानी व्यक्ती असेल तर त्याच्या सन्मानाला ठेस कशी लागते, तसं त्याला आता ठेस लागली त्याच्या सन्मानाला. आणि त्यानं काय केलं, आता मी स्वतःला जाळून घेतो म्हणून त्यानं हे जी काही राज आहे त्याचा पूर्णतः त्याग केला. त्याच्यानंतर जयपालच्या जागेवर त्याचा मुलगा आला अनंतपाल. कोण? अनंतपाल. मग ह्या अनंतपालनं पण काय केलं, ह्या गजनवी सोबत संघर्ष केलं. परंतु ते अनंतपाल आणि जयपाल दोघेही काय झाले, अपयशी ठरले. तर ही जी गजनवी आहे ही महमूद गजनी पण काय करायचं आहे बघा, ह्याचं पण सुरुवातीला जे लक्ष होतं ते हिंदूशाही राज्याबद्दल, हिंदूशाही राजे जे आहेत त्यांच्या विरोधात होतं. म्हणजे भारतातली मंदिरं वगैरे हे त्याला अगोदर काही माहितीच नव्हतं. त्याचं मुख्य टार्गेट होतं हिंदूशाही जी राजे आहेत त्यांच्यासोबत संघर्ष करणं. मग हा काय करायचा, हिंदूशाही राज्याबद्दल यांच्यासोबत संघर्ष करायचा. त्याच दरम्यान तो नुसता हिंदूसोबतच युद्ध न करता मुलतानमध्ये एक इस्लामिक शासन होतं. मुलतानमध्ये मुस्लिम राजा होता. परंतु मुस्लिम राजाची जी काही पद्धत आहे, धर्माची असेल, कार्याची असेल, उपासनेची असेल, तर ती पद्धत महमूदला मान्य नव्हती. त्याच्यामुळं महमूदनं हे मुलतानवरचं इस्लामिक किंवा मुस्लिम शासक असून सध्या त्या मुलतानवर पण हमला केला आणि ही जी आपला पेशावरपासून पंजाबपर्यंतचा जो भाग आहे हिंदू राजाचा त्याच्यावर पण आक्रमण केलं. बरोबर. इथं आक्रमण केलं. परत ह्याच महमूदच्या
वेळी त्याचा एक राजकवी होता, त्याच्या दरबारामध्ये एक राजकवी होता, त्याचं नाव होतं फिरदौसी. त्यानं शाहनामा असा ग्रंथ लिहिलेला आहे. हे तुमच्या लक्षात असावं. हा, शहानामा ग्रंथ कोणी लिहिला आणि कोणाच्या काळामध्ये लिहिला तर ते तुम्हाला लक्षामध्ये असावं. तर प्रारंभी हिंदुशाही विरुद्ध, नंतर इस्लाम मुलतान ह्याच्या विरोधात त्यानं संघर्ष केलेला आहे महमूद गझनीनं. परंतु त्याच्यानंतर आता ही झाल्यानंतर त्यानं भारतामध्ये 17 वेळेस स्वाऱ्या केलेल्या आहेत. किती? 17 वेळेस स्वाऱ्या केलेल्या आहेत. स्वाऱ्याचा एकच उद्देश होता की संपत्ती, प्रचंड संपत्ती इथून घेणे आणि त्या ठिकाणी ती संपत्ती इकडले जी शत्रू आहेत त्याचे, गजनवी साम्राज्याचे दुसरे जे शत्रू आहेत त्या शत्रूच्या विरोधात त्या संपत्तीचा वापर करणे. म्हणजे हा जो महमूद गझनी आहे त्याला मध्य आशियाचं इकडलं ठिकाण आहे, ह्या ठिकाणामध्ये त्याला पदवी मिळाली की इस्लामचा संरक्षक. बरोबर, मुस्लिमांचा संरक्षक किंवा इस्लामचा संरक्षक. परंतु त्यालाच भारतामध्ये काय म्हणलं, हे 17 वेळेस मंदिर स्वाऱ्या केल्यामुळं त्याला लुटारू, विध्वंसक अशी भारतीय लोकांनी त्याला उपमा दिलेली आहे. तर ह्याच्या स्वाऱ्यामध्ये प्रमुख तुम्ही एक लक्षात असावं तुम्हाला की 1018 मध्ये त्यानं कन्नौजवर स्वारी केली होती. कन्नौजचं जे मंदिर आहे त्याच्यावर स्वारी केली होती. आणि 1025 मध्ये सोमनाथ जे मंदिर आहे गुजरातमध्ये, एक सोमनाथ मंदिर प्रचंड श्रीमंत असं मंदिर होतं, तर त्या सोमनाथ मंदिरावर त्याने 1025ला स्वारी केलेली आहे. त्याच्यानंतर 1030 मध्ये गजनी ह्या ठिकाणी ह्या महमूदचा मृत्यू झालेला आहे. मग आता इथून पुढं महमूद, ती गजनवी जी साम्राज्य आहे, जी सत्ता आहे त्याचा ऱ्हास व्हायला लागतो आणि त्या ठिकाणी आता एक नवीन सत्ता उदयास येते. ती सत्ता म्हणजे सेल्युजक घराणी. आणि ह्याच दरम्यान भारतामध्ये जे आपले राजपूत घराणं आहे तर त्या राजपूत घराण्याचा आता उदय होतो. तर ते आपण पुढं बघू. इथपर्यंत समजलं तुम्हाला? जयपाल कोण होता, आनंदपाल कोण होता, गजनीनं भारतात किती स्वाऱ्या केल्या. बरोबर, प्रारंभी गजनीचं टार्गेट हे हिंदुशाही होतं. बरोबर, त्याच्यानंतर मग तो नुसता हिंदुशाहीच न करता त्यानं मुलतानवर पण आक्रमण केलं. मुलतानमध्ये मुस्लिम शासक होता. बरोबर, मग फिरदौसी ह्याच्याबद्दल पण तुमच्या लक्षामध्ये असावं. सामानी नंतर हे गजनवी आलेलं आहे. ह्या जयपालनं सामानी सत्ता जी आहे त्या सामानी सत्तेसोबत जयपालनं गजनीवर आक्रमण केलं होतं. म्हणजे सामानी सत्तेचा देखील सपोर्ट होता जयपालला गजनवीवर आक्रमण करायला. आणि हे जयपाल आनंदपाल जे आहेत त्यांना हे जे मुलतानचे मुस्लिम शासक होते तर त्या मुस्लिम शासकाचा देखील सपोर्ट होता ह्या संघर्षामध्ये. हिंदुशाही विरुद्धात हे जे गजनीचं आक्रमण होतं ह्या संघर्षामध्ये हिंदुशाहीला ह्या मुलतानच्या शासकाचा देखील सपोर्ट होता, मुस्लिम असून सुद्धा. ठीक आहे, बाकीचं आपण पुढं बघू. इथलं हे मॅप वगैरे तुमच्या थोडंफार लक्षात